नमस्कार. मी राजेश शर्भाते. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं पेट्रो रासायनिक उत्पादनांवरचं सीमा शुल्क तात्पुरतं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सवलत येत्या 30 जूनपर्यंत लागू राहील. भारतानं 2025-26 या आर्थिक वर्षात संरक्षण सामुग्री उत्पादनांची 38,424 कोटी रुपयांची विक्रमी निर्यात केली असून गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपये म्हणजेच 62.66% इतकी वाढ झाल्याचं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरचा आभार प्रस्ताव संमत झाला. तसंच 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात संसदेत वित्त विधेयक 2026 आणि विनियोग विधेयक 2026 याला मंजुरी मिळाली. यूपीआयद्वारे सुमारे 22 अब्ज 64 कोटी रुपयांच्या व्यवहारांची नोंद झाल्याची माहिती वित्तीय सेवा विभागानं समाज माध्यमांवरून दिली. पुणे शहर आणि परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. सोसाट्याचे वारे आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यातल्या 13 जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांकरता वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथल्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसअखेर 185 अंकांची वाढ नोंदवून 73,320 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 34 अंकांची वाढ नोंदवत 22,713 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.